आणि अशा या असणाऱ्या पराभवनाम संवत्सरामध्ये पराचा असणारा अभाव, आज जे काही युद्ध चालू आहे, इराण, इस्रायल, अमेरिका, शरीर आणल्याच्या नंतर श्वास घेऊन येतो, श्वास. आणि श्वास या अर्थामध्ये आस आहे, आस. जसा प्रत्येक मनुष्य आधारित सात्विक, राजस आणि तामस 3 गुण मिश्र केले, त्याला अष्टधा प्रकृती म्हणायचं. आणि अष्टधा प्रकृती स्वरूप असणारा देह घेऊन आलेला हा जीवात्मा गुरु प्रत्येक जीवाला आणि प्रत्येक धर्मपंथामध्ये गुरुला अनन्य साधारण महत्व आहे. गुरु विना गती नाही. आणि त्याचं पहिलं प्रत्यंतर केव्हा 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 म्हणायला लागतो. जो जठरामध्ये, जो गर्भामध्ये सोहम नावाचा जप करणारा जीवात्मा, हे देवा तू म्हणजे मीच आहे, मी म्हणजे तूच आहे, हे देवा तू, असा हा असणारा जीवात्मा श्वास घेऊन आलेला, श्वासामध्ये आस घेऊन आलेला, पंच तन्मात्र स्वरूप असणारी आस. एक शब्द आहे, दुसरा स्पर्श आहे, तिसरा रूप आहे, चौथा गंध. मी जे माझ्या शुकाचार्याला प्राप्त झालं आणि जनकानं जागा दाखवून दिली, माझ्या जनकानं जागा दाखवून दिली. शुकाचार्य जनकाच्या राजधानीमध्ये जात होते, द्वारामध्ये थांबले, दूताला सांगितलं जा मी शुक आलो म्हणून सांगा. तो म्हटलं तर दुसरं कोण आहे माझ्याजवळ, माझ्यासोबत कोण आहे. आणि त्याच ठिकाणी अनुष्ठान मांडलं माझ्या शुकाचार्याने. ज्यावेळेस अनुष्ठान मांडलं त्यावेळेस मी नावाचा अहंकार आणि तो वेगळा झाला महाराज. आणि कलियुगाच्या वर्तमानामध्ये जर पाहायला गेलं तर पूर्णच बेईमान बनला महाराज. शब्दामध्ये गुंतून गेला आणि शब्दाचे मार एकमेकाला द्यायला लागला. शब्द असणारा, रूप असणारा विषय असा नाडला चालला की त्या ठिकाणी जसा ब्रह्म जो काय आहे तो मानवाला सर्वात श्रेष्ठ आहे महाराज, पशुपेक्षा आमच्या भागवतामध्ये सांगितलं. पण आहार इतका बिघडला महाराज की खाऊन येते खायले आणि पिऊन येते प्यायला जग. ज्यांचे नख तीव्र आहेत 1, ज्यांचे दात तीक्ष्ण आहेत 2, ज्यांचं पाणी पिताना कान पाण्याला लागतात 3, ज्यांचे आयाळ, गळ्याला आयाळ आहे 4, आणि 5 ज्यांना शेपटी आहे. आणि ज्यांची 11 वाजता जर दही आणि साबुदाणा खाल्ला तर 4 वाजता आम्हाला भगभग करतोय. का? त्याचं कारण आहे, साबुदाणा पचायला जड आहे आणि दही पचायला जड असल्यामुळं दही खाल्लं की आळस येतो आणि झोप लागते. दही खाल्ल्याच्या नंतर 4 वाजता भगभग होती. साबुदाणा आणि दही खाल्ल्याच्या नंतर हे मांस दुसऱ्या दिवशी पचायला सुरुवात होती. मांसानं मांस पचवायचे, ध्यानात ठेवा. आणि म्हणून त्या ठिकाणी अंगातली हीट वाढते, त्या व्यक्तीच्या अंगात उष्णता वाढते, रक्त निळं पडतं, त्वचेचे विकार होतात, मूळव्याध लवकर होतो, राजसी तामसी गुण वाढतो, अटॅक आणि बायपास खाल्ले तर कसाही असणारा 2 बोकडं कमी कापतो. पण इकडे आम्ही जर खायला लागलो तर तो 10 शिल्लक कापतो. कारण का? त्याला पाप नाही, खाणाराला महापाप आहे म्हणून सांगितलं महाराज. नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव. आणि असा असणारा रसपान करणारा जीवात्मा माणुसकी विसरलेल्या माणसाला, माणुसकी विसरलेल्या माणसाला जाग्यावर आणण्यासाठी, जाग्यावर
आणण्यासाठी मिळून 2.5 वर्षाच्या नंतर जो आम्ही महिन्याभरात केलेलं पाप आहे, महिन्याभरात केलेलं जे पाप आहे त्या पापाचा मळ रूप, त्याला मलमास म्हणायचं, मलमास. आणि ह्या मलमासामध्ये कोणतेच शुभ कार्य निर्मूलन करण्यासाठी दान, धर्म, नाम स्मरण, आणि त्यामध्ये आम्हाला 5 पर्व सांगितले मलमासाचे. एक व्यतिपात, दुसरा वैद्रती, तिसरा पौर्णिमा, चौथी अमावास्या आणि 5वी द्वादशी. पंचमहापर्व. एक शक्ती रूपानं, अन्नपूर्णा रूपानं, लक्ष्मी रूपानं, स्त्री रूपानं, शौर्य रूपानं, सहनशक्ती रूपानं, आणि या ठिकाणी अजून सगळ्यांनी स्वागत करायचं. कारण का, एक लक्षात ठेवा सज्जन हो, जिथं मनुष्य असणारा थकतो, जिथं मनुष्य असणारा थकतो, स्त्री म्हणजे अन्नपूर्णा आहे, स्त्री म्हणजे लक्ष्मी आहे, स्त्री म्हणजे दासी आहे, स्त्री म्हणजे माता आहे, स्त्री म्हणजे सहनशक्ती आहे. स्त्री पतीला म्हणते का हो धनी, का चिंता करताय? कोण येतो सावकार, कोण येतो असणारा श्रीमंत माणूस, येऊ द्या त्याला, बघते मी. आणि मग या बसलेल्या माणसाच्या समोर डोक्यावर रूपानं जो पापकर्म करत चालला, अनंत पाप करायला महाराजांनी, डोळ्याच्या देखत किंवा डोळ्याच्या माघारी अनंत पाप करायला लागला हा जीवात्मा. तुम्ही म्हणताल महाराज तुम्ही स्टेजवर बसले आणि बोलण्याचा काही अधिकार असेल, असं नाही तुम्हाला. पण सज्जन, त्या जीवाची हिंसा कोण करायला? तुम्ही जर उतरलं नसतं तर पक्ष्यानं खाल्लं असतं का? ते जीव मारायला कोण कारण? शेतकरी. 1, 2 फवारणी करतात महाराज, अनेक जीवांच्या हत्या, त्याला उठवण्याचं काम शेतकरी करतो माझा. आणि अशा प्रकारचे अनंत पाप आहेत. पाणी दिल्याच्या नंतर तुम्ही वल्ल्या रस्त्यावरून चालता, त्या वल्लाव्यामध्ये अनेक जीव जन्माला येतात आणि पायाखाली रगडल्या जातात. हे डोळ्याच्या माघारी असणार पाप. असे अनंत पाप प्रत्येक जण करतो. मी उद्या बोलणार आहे, आज नाही. पण लक्षात घ्या, आम्ही ज्यावेळेस महादेवाच्या मंदिरात पूजेला जातो, सत्कर्म करत असताना दुष्कर्म केलं जातं, आणि दुष्कर्म करत असताना काही वेळेला सत्कर्मही केलं जातं. सत्कर्मामध्ये दुष्कर्म सांगायचंय मला. त्याच्या घरी मी भिक्षा मागितलेली, माहिती ना? गृहीत धरा, माझ्या असणाऱ्या भगव्या वस्त्रामध्ये जर तुम्ही एखादं दान केलेलं आहे आणि तिसरा जर तो दान काढून फेकतोय, काय अधिकार आहे तुम्हाला? तसं महादेवाच्या माझ्या पिंडीवर असणारे बेलफूल ठेवलेले तुम्हाला काय? पुण्य करायला का पाप करायला तुम्ही? त्याच्यामुळं पुण्य करत असताना सुद्धा निरीक्षण करून पुण्य करा. आणि हेच समजून सांगण्यासाठी, ब्रह्मांडामध्ये हेच समजून सांगण्यासाठी माझ्या व्यासमत, आणि अशा पद्धतीनं 4 वेदाचा सार हा त्या ठिकाणी स्मृती रूपानं आणि तुमच्या समोर मांडला. आमच्या रामायणामध्ये एक श्लोक दिला सज्जन, अष्टादश पुराणेषु परोपकार पुण्याहम पापाय परपीडनाः. आवाज हाच राहू दे. सांगितलं की अष्टादश पुराणेषु व्यासस्य वचनम द्वयम. आमच्या व्यास महर्षींनी फक्त 2 कार्यासाठी 18 पुराणाची उगवणी केली म्हणून सांगितलं. काय कारण आहे? व्यासस्य वचनम द्वयम. 2च शब्द होते महाराज, 2च प्रश्न होते माझ्या व्यासाचे. 18 पुराण निर्मिती करायला. परोपकार पुण्याहम. अनंत जाती निर्माण झाल्या. आमच्या भागवताने सांगितलं त्या पद्धतीने.
आणि अनंत जातीमध्ये अनेक धर्म निर्माण झाले आणि अनेक धर्म निर्माण झाले, तरीही पण अंडज जारज श्वेतज आणि उद्भिज खाणीमधून जन्माला झाला जैन धर्म निर्माण झाला, बौद्ध धर्म निर्माण झाला, पण सगळ्यांचं असणारं अधिष्ठान एकच म्हणजे ते शिव. सगळ्या धर्मपंथाचं मूळ म्हणजे शिव. कशा पद्धतीने जो काही बौद्ध धर्म आहे त्या बौद्ध धर्मानं सुद्धा गौतम बुद्ध आणि बौद्धेश्वर नावाच्या लिंगाची आराधना केली महाराज. मुस्लिम धर्म संप्रदायामध्ये अल्लाह म्हणजे शिव आणि रहीम म्हणजे विष्णू परमात्मा. आणि याच मुस्लिम समाजाचं मूळ पाहायला गेलं तर आज जे फोडण्याचं सांगितलं महाराज. आणि ज्यावेळेस फोडण्याचं सांगितलं त्यावेळेस तिथलच्या लोकांनी असणारा विरोध केला. त्यावेळेस आमचे मोहम्मद पैगंबर असणारे मदिनामध्ये गेले आणि मदिना सुन्नी पंथ आणि इराणचा शिया पंथ आणि प्रभाव झाला माझ्या मोहम्मद पैगंबराचा. आणि तिथून त्यांना माघारी परतावं लागलं की आजही काबा नावाची मस्जिद आणि त्यामध्ये शिवलिंग असणार पूर्णतः स्थिर आहे महाराज. जगाचं अंतिम सत्य आहे महाराज. आजही पूर्ण मस्जिदची काय आहे तर शिवलिंग. ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई त्या अगोदर निवृत्तीनाथाचं स्थान आहे महाराज. त्या अगोदर निवृत्तीनाथाचं स्थान आहे आणि निवृत्ती म्हणजे भगवान शंकर सांगितला. आणि म्हणूनच माझे वैष्णव संप्रदायाचे लोक म्हणतात आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा आदिनाथ. आणि घरी सुख शांती ओ आमच्या घरी सुख शांती समाधान पाहिजे.
सदा पूज्य असावे रुद्राक्ष मंत्र विभूती कारण सदा व्हावे हे महादेवा हे शिवाया हे महादेवा असदान पाहिजे असदान पाहिजे. प्रत्येक जीवात्मा असणारा देवाला सुख मागतो आणि इकडे पाहायला गेलं तर शुद्ध कर्मामध्ये अशुद्ध कर्म करतो. धारयते इति धर्म हा जो धारण केला जातो त्याला धर्म म्हणावं. धर्माची व्याख्या करत असताना वेदानं त्याच आम्ही शेती करत होतो धर्मानं करत होतो महाराज काका शेती करत होतो आम्ही धर्मानं करत होतो. किती वेळा दान होत होतं शेतामध्ये आठवतंय? कमीत कमी 6 ते 7 वेळा दान होत होतं. पहिलं वाप धावणी एवढाला पीक आल्याच्या नंतर वाप धावणी शेतीकडे शिवणं चालू. पहिले लोक काय करायचे त्या अन्नावर संस्कार करायचे शिवाचे माझ्या. बघा दुपारच्या पाऱ्यामध्ये ती राशी असणारे झाकून ठेवायचे आणि भरत असताना ती राशी भरत असताना त्याच्यावर शिवपिया लागला. जसं शिवाय लागला तसा तिसरा ट्रॅक्टर मध्ये टाकायला लागला आणि चौथा मोंड्याला न्यायला लागला. सज्जन हो धर्मशास्त्र सांगतं एखाद्यानं जर आपल्याला जर 50 रुपये 100 रुपये जे काय असतील 10-5 हजार आपले येणं असतील ते कमीत कमी 1 रात्र तरी आपल्या घरात ठेवावे म्हणून सांगितलं. किती दिवस शिवरूपानं संस्कार रूपानं आमच्या शरीरात जात होतं आणि असा हा संस्कार मिळवण्यासाठी धर्म सांभाळला जात होता पहिला पुरुषार्थ. आणि धर्मानंच जर कार्य केलं तर त्याला अर्थ असतो महाराज. धर्मानं कमाई केली मान कमवावी त्याला अर्थ असतो. आणि तो धर्म सांगणारा पहिला ग्रंथ म्हणजे ब्रह्मपुराण. पहिलं ब्रह्मपुराण तुम्हाला धर्म सांगतं आणि त्याच धर्मानं वागून आपल्या जीवनाचा अर्थ कमवायचा आणि तुमचं यशस्शिखर तुम्हाला गाठून देतो आणि मनोकामना पूर्ण करतो. तिसरा असणारा पुरुषार्थ काम तो आमच्या पद्मपुराणानं सांगितला महाराज. पद्मपुराण 3 नंबरचं असणार आणि त्या 3च्या पुढं हे 3ही सांगण्याचं काम. धर्म अर्थ आणि काम आणि मोक्ष 4ही असणारे पुरुषार्थ सांगण्याचं काम करणार. की गावामध्ये असणारा कोण्याही धर्माचा माणूस असू द्या गावामध्ये कोण्याही धर्माचा माणूस असू द्या त्याला गावाच्या बाहेर जर जायचं असलं तर गावाची शिवापर्यंत जावं लागतं. इकडं पुरल्याच्या नंतर त्याच्या समाधीवर महादेवाची पिंड आणि इकडं जाळल्याच्या नंतर गंगेवर त्याच्या नावानं पिंड. सांगायचं तात्पर्य जीवाचं गंतव्य स्थान आमच्या रामायणामध्ये शिकवलं. प्रपंच कसा करावा रामायणामध्ये शिकवलं. राम कहानी सुनो रे राम कहानी राम सुनते आवे आँखियों में पानी. राम कहानी सुन रे राम कहानी राम कहानी सुन रे राम कहानी.
सुन रे राम सांगितलं रामायण असणार आम्हाला प्रपंच कसा करावा सांगतो. प्रसंग आहे ज्या वेळेला माझा प्रभू रामचंद्र, लक्ष्मण आणि विश्वामित्र जनकाच्या राजधानीमध्ये गेले. माझ्या सीता मातेचं असणार स्वयं विश्वामित्राने आणलेलं होतं. जसं आणलं तसं माझ्या रावणानं धनुष्य उचललं, आपल्या छातीवर पाडून बोकांडीवर पडून बसला महाराज. उचलता आलं नाही, मोठ्या गळ्यात टाकली. तसं हुंदूप देऊन असणारा लक्ष्मण रडायला लागला. मनामध्ये विचार केला, आजपर्यंत असणारा राजा, आजपर्यंत असणारा माझा देव, माझा मोठा भाऊ, जो माझा भाऊ आहे, जो माझा राजा आहे, जो माझा देव आहे, तो असणार माझ्यापासून आजपासून दुरावला. तो माझ्यापासून दुरावला बर का. आमच्या विश्वामित्रानं आणि टाळ्यांचा कडकडाट करत असताना माझ्या प्रभू रामचंद्रानं लक्ष्मणाकडे पाहिलं. ताडकन लक्ष्मणाजवळ आले. सांगितलं क्यों लखन रो रहे हो. त्यांनी सांगितलं भैया भैया आज से तुम अवस्था में पहुंच गई है भैया, इसलिए मैं रो रहा हूं. हे रामायण महाराज, ज्या ठिकाणी स्वार्थ न साधता भरतानं आपल्या मोठ्या भावाच्या असणाऱ्या पादुका खडावा, भगवान शिवानं सांगितलं प्रपंच कसा असावा. बघा, कल्पना करा, माझा भगवान शिव असणारा मध्ये बसलेला आहे. भगवान शिवाचं वाहन नंदी आहे, तर माता पार्वतीचं वाहन सिंह आहे. लक्षात घ्या. आता जे काही परिवार आहे त्या परिवाराकडे लक्षपूर्वक द्या. पार्वती असणारी वर बघते आणि सांगितले, हे गंगे काय ग माझ्या मागून आलीस आणि तिखट झाली. एकमेकांचे लक्ष घ्या. कुटुंबामध्ये घरामध्ये असणारे सगळे विरोधी येत, पण एकाचीही टाप नाही भांडण करण्याची. त्याचं प्रमुख कारण आहे मध्ये माझा शिव बसलेला आहे. नमः पार्वतीपते शिवा बसलेला आहे ध्यानात ठेवा. आणि हेच प्रमुख कारण आहे की आमच्या प्रत्येक घराचा जो प्रमुख माणूस आहे, आमच्या प्रत्येक घराचा प्रमुख माणूस कसा असला पाहिजे, माझ्या शिवासारखा असला पाहिजे. ठेवा. नमः पार्वतीपते शिवा महादेव. सांगण्याचं तात्पर्य आहे प्रत्येक जण घर चालवतोय त्याला, प्रत्येक कुटुंबातला जो ज्येष्ठ व्यक्ती आहे. बघा भांडण कशामुळे होतात, काही ना काहीतरी घरात कमी पडल्यामुळे. बरोबर आहे. चट्टीन भांड्याला चट्टीन चिंगेला जागा. जीवनभर आम्ही त्याच्यामध्येच गुंगलो. प्रत्येक जण बोलतो बाबा हे अन्न नाही, हे मला कमी आहे, ते ना कमी आहे, ते कमी आहे. आई वडिलाचे असणारे औषधी गोळ्या कमी आहे. एखाद्या वेळेस जर ताप आली तर बायको म्हणते का तुम्हाला ताप आली, जा ना दवाखान्यात. हा म्हणतो मग जाता येईल पुन्हा, जाऊ दे राहिलं माझं. पण कुटुंबाची सेवा करत असताना स्वतःचा विचार विसरून जातो. स्वतःचा ध्यानात ठेवा. आणि म्हणून प्रपंच कसा करावा हे प्रभू रामचंद्राच्या आमच्या रामायणाच्या अगोदर माझ्या शिवानं जगाला उपदेश दिला महाराज. अशा या प्रपंचामध्ये प्रपंच प्रभू रामचंद्राने सांगितला की काय महाभारत. आणि मग जगामध्ये घरामध्ये जर महाभारत करायचं असलं, भांडण करायचं असलं आणि स्वार्थ साधायचा असला तर त्या ठिकाणी महाभारत ऐकावं. त्या ठिकाणी ह्या प्रत्येक ग्रंथामध्ये काही ना काहीतरी एक संशय दडलेला आहे. व्यासाने निर्मिती केली, पण प्रत्येक ग्रंथामध्ये संशय एक ना एक दडलेला आहे.
कारण का काय संशय? प्रभू रामचंद्रानं वाल्याला का मारलं? संशय. सुग्रीवाचं आणि वालीचं युद्ध होतं, बरोबर आहे? वाल्याची पत्नी सुग्रीवानं, मी सुग्रीवाचा गुन्हेगार असेल हे मान्य आहे मला, मी सुग्रीवाचा गुन्हेगार असेल हे मान्य आहे मला, पण मी तुमचा काय अपराध केला प्रभू की जेणेकरून तुम्ही पाठीमागून मला बाण मारला? त्यावेळेस प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी बोलता आलं नाही महाराज. कारण केला एवढंच मी तुला सांगू शकतो, पण आमच्या वालीनं सांगितलं प्रभू माझी चूक नसताना तुम्ही जर माझा प्राण घेतलाय तर मी सुद्धा तुम्हाला सोडणार नाही, म्हणून वाल्यानं प्राण सोडला. आणि त्याच वाल्यानं पुढच्या जन्मामध्ये एका कोळ्याच्या मुलाचं रूप धारण केलं, माशाच्या काट्याचा बाण केला. पण माझ्या कृष्णानं हातामध्ये शस्त्र धारण केलं. संशय महाराज. तिसरं, भागवत कशासाठी ऐकलं जातो? घेतलं आणि कडकडीत साप दिला की ज्या राजानं माझ्या बापाच्या गळ्यामध्ये जो साप टाकला तोच साप त्याला 7व्या दिवशी चावून तो मरण पावेल. सोडलं पाणी, बरोबर आहे? मग आमच्या परीक्षेतील असणारा भीती वाटली आणि भीती वाटून त्यावेळेस त्यांनी सांगितलं प्रभू माझा उद्याचा शेवटचा दिवस राहिला, माझं रक्षण करा प्रभू, रक्षण करा, या देहाचं रक्षण करा. त्यावेळेस आमच्या शुकाचार्यांनी परीक्षितीला एक गोष्ट सांगितली महाराज शेवटला भागवतामध्ये. काटे होते, झुडप होते, वेगवेगळ्या हिंस्त्र पशूचे आवाज येत होते, भयानक असणारी ती स्थिती. आणि त्या अवस्थेमध्ये आमचा राजा आणि अरण्यामधून जात पुढं कुठं रस्ता सुचायला तयार नाही. फक्त एक रात्र तुमच्या पर्णकुटीमध्ये राहू द्या. याने सांगितलं नाही, अजिबात नाही. यांनी सांगितलं फक्त एक रात्र मला राहू द्या, मी सकाळी सकाळी पहाटेच्या 5लाच निघून जाईल. त्यावेळेस हातापाया थांबला, अर्धा घंटा थांबला, 1 घंटा थांबला आणि 1 घंट्याच्या नंतर त्या दुर्गंधीची सवय लागली. त्या दुर्गंधीची सवय लागली आणि सवय लागल्याच्या नंतर तो तिथं रममान झाला. त्याचं थांबणं पुन्हा थांबू दे म्हणणं योग्य वाटतं तुला? त्यावेळेस माझ्या परीक्षिती राजानं शुकाचार्याला सांगितलं असा कोण मूर्ख राजा होता हो गुरु की ज्याने वचन दिलं आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी राहायचं म्हणतो? असा कोण असणारा राजा की बाबा रे हे नश्वर स्थूल हे प्रपंच बघा, हे नाश पावणारं शरीर परीक्षिती. प्रत्येक माणसाला जच्या पुढे म आहे, जन्म जात शहीदो मृत्यूर. परीक्षितीला आणि शुकाचार्यांनी दिलं आणि मग असणार आमच्या परीक्षितीनं मृत्यूला कवटाळलं. अर्थात माझ्या परीक्षितीला मारावं लागलं. काही ठिकाणी सांगितलं जातं की त्या दिवशी असणार पिंजऱ्यामध्ये अशाच पद्धतीनं आमची गीता बघा. गीतेमध्ये 18 अध्याय दिले. कुरुक्षेत्रावर चालणारं युद्ध माझ्या अर्जुनानं करावं अशा पद्धतीचा उपदेश, ज्ञानयोग, भक्तियोग, कर्मयोग माझ्या कृष्णामध्ये 18व्या अध्यायात 61वा आणि 62वा श्लोक दिला. कृष्णाने समजून सांगितलं अरे बाबा मी सांगतो ते ध्यानात घे, मी सांगतो ते लक्षात घे, हे दुष्ट आहेत, हे दुराचारी आहेत, यांना मार. सगळं दाखवलं, विराट रूप दाखवलं. घायाळ झाले आमचे कृष्ण परमात्मा समजून सांगून आणि शेवटी सांगितलं आता एवढं कर. ईश्वर सर्वभूतानां 61वा श्लोक गीतेमधला. ईश्वर सर्वभूतानां हृद्देश अर्जुन तिष्ठती भ्रामयन सर्वयंता. हरी दोघ जण कैवारानं येतात आणि कैवारानं आल्याच्या नंतर आमचा चरपटी असणारा त्यांना वात आकर्षण नावाचं अस्त्र टाकून मूर्छना आणून पाडतो. त्यावेळेला विष्णूचे माझ्या शिवाचे तू कस काय काढून आणले?
त्यावेळेस चरपटीनं सांगितलं की इंद्राच्या कैवारानं हे माझ्यासोबत युद्ध करायला आलेले होते, त्यांना संपून आलो मी. त्यावेळेस माझ्या 38व्या अध्यायामध्ये नवनाथाच्या जे त्रिकाल ज्ञानी आहेत विष्णू परमात्मा आणि शिवशंकर आहेत की नाही, हरी असणारे त्रिकाल ज्ञानी आहेत, भूत भविष्य वर्तमान जाणतात. चराचरामध्ये कुठं कुठं काय काय घडायला हे माझा हरी जाणू शकतो. चराचरामध्ये सगळं जाणणारे आहेत की नाही ते. पण सज्जन हो, एक लक्षात घ्या, प्रत्येक ग्रंथामध्ये त्या त्या ग्रंथाची थोरवी दिली. जसं रामायणामध्ये रामाचा विजय, पांडव प्रताप मध्ये पांडवांचा विजय, हरी विजय मध्ये हरीचा विजय, भक्ती विजय मध्ये भक्तीचा विजय, नवनाथामध्ये नवनाथांचा विजय, शिव चारित्र्यामध्ये शिवाचा विजय, अशा पद्धतीनं माझ्या